तुकाराम मुंढेंच्या एका कारवाईनं दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे। तब्बल 400 गुराळ घरं बंद पडली आहेत। हजारो टन ऊस गाळप थांबवलंय आणि आता प्रश्न उपस्थित होतोय, भेसळीचा गूळ बंद झाल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आलाय का? आज आपण पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील एका अशा घडामोडीबद्दल बोलणार आहोत, ज्याची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात सुरू आहे, कारण विषय तुमच्या माझ्या आरोग्याचा आहे। दौंड तालुक्यातील जवळपास 400 गुराळ घरं गेल्या 2 दिवसांपासून बंद आहेत। परिणामी गुराळांवर आणलेला ऊस गाळपाअभावी वाळत पडलाय। शेतकरी, ऊस उत्पादक, गुराळ मालक आणि कामगार यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। मात्र हा प्रश्न अचानक निर्माण झालेला नाहीये, यामागे अन्न व औषध प्रशासनाने केलेली मोठी कारवाई आहे। काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली दौंड तालुक्यातील खामगाव आणि बोरीपारधी परिसरातील काही गुराळांवर छापेमारी करण्यात आली। या कारवाई दरम्यान निकृष्ट दर्जाचा आणि नियमांचं उल्लंघन करून तयार करण्यात आलेला गूळ जप्त करण्यात आला। या कारवाईनंतर संपूर्ण गुराळ व्यवसायात खळबळ उडाली, कारण प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला की आता भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या गुळाला कोणतीही सवलत मिळणार नाही। त्यानंतर बोरीपारधी येथील बोरमलनाथ मंदिर परिसरात तालुक्यातील गुराळ चालक आणि मालकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार भेसळमुक्त आणि शुद्ध गूळ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला। पण याच ठिकाणी एक मोठा आर्थिक प्रश्न समोर आला। सध्या शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन 4000 ते 4200 रुपये दर मिळतोय। शेतकरी आणि ऊस पुरवठादारांचा आग्रह आहे की हा दर कायम ठेवावा। मात्र परप्रांतीय गुराळ चालकांचं म्हणणं आहे की जर पूर्णपणे भेसळमुक्त गूळ तयार करायचा असेल तर सध्याच्या बाजारभावात हा व्यवसाय परवडत नाही। त्यांच्या मते शुद्ध गूळ तयार करून बाजारात विक्री केल्यास त्यांना ऊसासाठी जास्तीत जास्त 3500 रुपये प्रति टन दर देणं शक्य आहे। त्यामुळे ऊस उत्पादक आणि गुराळ चालक यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत। या वादाचाच परिणाम म्हणून अनेक परप्रांतीय गुराळ चालकांनी आपली गुराळ घरं तात्पुरती का होईना पण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। तसं पाहिलं तर दौंड तालुक्याची ओळख ही गुळाच्या उत्पादनासाठी आहे। कारखाने बंद असतानाही इथं दररोज जवळपास 1000 टन ऊस गाळप केला जातो। त्यामुळे हा उद्योग थांबल्यास त्याचा परिणाम फक्त गुराळ चालकांवरच नाही तर शेतकरी, वाहतूकदार, मजूर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर देखील होऊ शकतो। या संपूर्ण प्रकरणामुळे आता एक मोठा प्रश्न चर्चेत आलाय की जर शुद्ध आणि भेसळमुक्त गूळ तयार करायचा असेल तर उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचं गणित कसं जुळवायचं, आणि जर हे गणित जुळत नसेल तर याचा अर्थ आतापर्यंत तयार होणाऱ्या गुळामध्ये काहीतरी वेगळं होतं का? अर्थात याबाबत अंतिम निष्कर्ष संबंधित तपास आणि अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होईल। मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर दौंडमधील गूळ उद्योगासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय, हे मात्र नक्की। आता पुढील काही दिवसात शेतकरी, गुराळ चालक आणि प्रशासन यांच्यात काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पण या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? भेसळमुक्त गुळासाठी कठोर नियम आवश्यक आहेत का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा।